मला पण वाटतंय एकदा एकदा हे काय करायला नको, सगळं द्यावं सोडून आणि जावं कुठेतरी. कसं असतंय, घरातली कामं, जनावरं, शेती, पाहुणं पै आलं गेलं, एवढं सगळं करून घरातला व्याप सुद्धा करून कोण केले म्हणत नाही. मग एवढं सगळं करायचं कोणासाठी? अहिल्याबाई होळकरांचं नाव ऐकलंस? होय, ऐकली. अहिल्याबाई होळकरांनी जर असा तुमच्यासारखा विचार केला असता तर होळकर साम्राज्य इतिहासात कधी घडलंच नसतं. अहिल्याबाई होळकरांचं स्वतःचं पती गेलं, पण बाईनं साम्राज्य राखलं. अहिल्याबाई होळकर नसत्या तर उत्तर भारतामध्ये मथुरा आणि काशीची मंदिरं कधी राहिलीच नसती. अहिल्याबाई जर नसत्या तर मराठ्यांच्या इतिहासातलं एक खरखरीत पान निसटून पडलं असतं. राघोबा दादांचं सैन्य होळकर साम्राज्यावरती चालून आलेलं होतं. एकट्या बाईनं साम्राज्य सांभाळलं. पण कधी हा विचार केला नाही इतिहास माझी नोंद घेईल का म्हणून. पण आज करोडो लोकांच्या हृदयामध्ये अहिल्याबाई नाव जिवंत आहे. आणि महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक स्त्रीनं अहिल्याबाईंचा आदर्श घ्यावा. पती नसताना सुद्धा या देशाच्या इतिहासात एक नाव प्रखरतेनं चमकवत ठेवलं, अहिल्याबाई.